मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि स्वतःच टेबल उचलायला मदत केली। राहुल गांधींनी कानात कुजबुजताच लाजून खुदकन हसले। सचिवालयात पोहोचले आणि अगदी संकोचत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले। हा तोच विजय जोसेफ आहे जो थलपती विजय नावानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चाहत्यांच्या मनात राज्य करतोय। सी विजय जोसेफ राजकारणाच्या एंट्रीलाच 108 जागांवर बाजी आणि आता सत्तेत विराजमान झालेले विजय खऱ्या आयुष्यात अत्यंत साधे आहेत हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल, पण याच विजयची एक हळवी बाजूही आहे। विजय अवघ्या 10 वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या धाकट्या बहिणीचं अकाली निधन झालं। या घटनेनं विजय आतून बदलून गेले, पण इतक्या वर्षांनंतरही विजय यांनी बहिणीच्या आठवणी जपलेल्या आहेत। काय आहे विजय थलपतीची ही हळवी बाजू, पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। चित्रपटात दाक्षिणात्य गाण्यावर थिरकणारा असो की व्हिलनला दरडावून धडकी भरवणारा असो, हिरो म्हणून थलपती विजयनं आपली वेगळी छाप पाडली आहे यात शंकाच नाही। पण खऱ्या आयुष्यात तो तसा आहे का? तर नाही। नजरही वर न करता संकोचत बोलणारा विजय असा कधीच नव्हता। लहानपणी खोडकर आणि मस्तीखोर असणारा विजय एका घटनेनं कायमचा बदलला। ती घटना होती विजयची धाकटी बहीण विद्या हिचं अकाली सोडून जाणं। 22 जून 1974 रोजी विजयचा जन्म झाला, तर 14 फेब्रुवारी 1977 ला विजयची धाकटी बहीण विद्या हिचा जन्म झाला। त्यामुळे विजयला तिचा फार लळा होता। तासनतास बहिणीला सांभाळायचं, तिच्या सोबत खेळायचं यातच विजयचा सगळा वेळ जायचा। पण 1984 साली वयाच्या 7व्या वर्षी विद्याचं एका आजारामुळे निधन झालं। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी विजयचे वडील एस चंद्रशेखर शूटिंग मध्ये व्यस्त होते। असं म्हणतात की बहिणीनं विजयच्या कुशीत शेवटचा श्वास घेतला। धक्कादायक म्हणजे विजय तेव्हा अवघ्या 10 वर्षांचा होता। विजयच्या डोळ्या देखत बहिणीनं प्राण गमावले। या घटनेचा विजयच्या मनावर खोलवर परिणाम झाला। मस्ती करणारा विजय अबोल आणि शांत झाला। आयुष्यातली ही पोकळी विजयनं मोठ्या धीरानं सहन केली। पुढे चित्रपटांमधून अभिनय आणि शिक्षण घेत तो सावरला, पण बहिणीच्या आठवणी जपून ठेवण्याची एकही संधी त्यानं सोडली नाही। त्यासाठी त्यानं काय केलं सांगते। बहिणीच्या आठवणीत विजयनं त्याच्या कन्येचं नाव दिव्या ठेवलंय, जे नाव त्याला बहीण विद्याची आठवण करून देतं। यश कमावलेल्या विजयनं गाडी घेतली तेव्हाही तो बहिणीला विसरला नाही। विजयच्या सगळ्या गाड्यांचा नंबर हा बहिणीच्या जन्मतारखेशी साधर्म्य ठेवणारा आहे। विजयच्या गाडीचा नंबर 0277 हा आहे आणि त्याची धाकटी बहीण जी आता या जगात नाहीये तिची जन्मतारीख 14 फेब्रुवारी 1977 ही आहे। विजयकडे आलिशान महागड्या गाड्या आहेत, पण त्यांचा नंबर मात्र एकच आहे, TN 140277। हा नंबर कायम ठेवत विजयनं आपल्या बहिणीची आठवण कायम जपलीये। विशेष म्हणजे प्रवासासाठीच नाही तर निवडणूक काळात प्रचारासाठीही विजय यांनी वापरलेल्या गाडीचा नंबर हा 0277 हाच असल्याचं सांगितलं जात आहे। कोवळ्या वयात बहिणीच्या जाण्यानं एकटे पडलेले विजय चाहत्यांच्या प्रेमामुळे सावरल्याचं सांगितलं जातं, कारण सिनेसृष्टीत चाहत्यांकडून मिळणारं प्रेम त्यांच्या बहिणीची देण आहे असं विजय मानतात। चाहत्यांच्या रूपानं बहीणच आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतेय असं विजय यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। आधी सिनेसृष्टी आणि आता राजकीय क्षेत्रात थलपती विजय यांनी वेगळी छबी निर्माण केली आहे। पण या सगळ्याहून एक हळवा, लाजरा, संकोचणारा आणि साधा विजय आहे जो इतक्या वर्षांनीही बहिणीच्या आठवणी जपतोय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।